आज आपण चाललोय वणीगडला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वाघ आणि तुमच्या सर्वांचं आपला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय वणीगडला दर्शनाला आणि आज आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे आणि थोड्याच टायमात आपली फॅमिली खालती येईल, वाट बघतो त्यांची. आणि मित्रांनो, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. मस्त ब्लॉग आहे. आपण नाशिकच्या सप्तशृंगी गडावर चाललोय आणि आपली गाडी उभी मस्तपैकी ऊन खात. त्याला थोडं पाणी मारलंय. खूप दिवसांपासून आई सप्तशृंगी मातेला भेट देण्यासाठी आम्ही आतुर होतो आणि शेवटी आज आम्ही सगळे एकत्र येऊन कुटुंबासहित चाललो. परिवारासोबत फिरायला जायची मजाच वेगळी मित्रांनो, म्हणून तुम्ही पण कधीतरी वेळात वेळ काढून आपल्या परिवारासोबत फिरायला नक्की जा. सॉन्ग न लावता आमच्या भावाच्या मुलीचं गाणं ऐका. खूप सुंदर असा तिचा आवाज होता. बापरे, बरीच आवाज आहे खरंच. मोठी होती व्हिडिओ कॉल होता का काय होता? जर तुम्हाला पण आईच्या दर्शनाला जायचं असेल तर मित्रांनो, मुंबईवरून जवळपास 230 ते 240 किलोमीटर अंतर तुम्हाला आहे. आणि जर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर तुम्हाला जरा बरं होईल, कारण नंतर मग कसारा घाटामध्ये थोडी ट्रॅफिक होते आणि त्यात सॅटर्डे संडे असलं तर मग खूप जास्त ट्रॅफिक होते. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर निघा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही आणि दर्शनही लवकर भेटेल. आणि जरी मित्रांनो तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला नाशिकमधूनच तुम्हाला यावं लागणार आहे, कारण तिथून तुम्हाला 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे. म्हणजे जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतर तुम्हाला वणीसाठी आहे. आणि नाशिकमधून तुम्हाला बस सुविधासुद्धा अवेलेबल आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी मातेचे मंदिर पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. यांचे संदर्भ प्राचीन धर्मग्रंथ व ग्रंथांमध्ये आढळतो. हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशांचे प्रतीक आहे. गडावर जाताना आमचे छोटे मोठे फॅन भेटले आणि आम्हाला नमस्कार करून ते पुढे प्रस्थान झाले. रविवार असल्यामुळे भक्तांची खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही रोपवेने जायचं ठरवलं. मात्र रोपवेने सुद्धा गर्दी प्रचंड अशी होती. जवळपास 2 ते 2.5 तास आम्हाला फक्त लाईनीतच लागावं लागले. रोपवेचं तिकीट काढल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एक मॉलसारखं दिसेल आणि त्या ठिकाणी खूप सारे असे स्टॉल असतील आणि जेवणाचे सुद्धा खूप सारे व्हरायटीज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीचं इंडियन थाली त्या ठिकाणी आपल्याला जेवायला भेटू शकते. रोपवेचे तिकीट मित्रांनो जाऊन येऊन पर पर्सन 120 रुपये होते आणि 65 एजच्या वरती असलेल्यांना अर्धं तिकीट होतं.
आणि रोपवेने वरती गडावर पोचल्यानंतर आईचे सुंदर असे दर्शन झाले. आईचे दर्शन घेतल्यानंतर भक्त आमच्याकडे प्रसाद घेण्यासाठी आले. बघा ते बघतंय की कुठे आहे, कुठून काढतं, कुठून ते त्याला पण कावरेल त्याच्या समोर काहीच बोलू नको. हे बघ मागून आला बघा लगेच. आपला नातू यूट्यूबमध्ये दिसला पाहिजे म्हणून या बाबांनी मला रोपवेमधून उतरल्यानंतर थांबवलं आणि बोलले की आमची पण एक शूट घ्या आणि आम्हाला पण यूट्यूबला जरा दिसू द्या. तर ही बघा त्यांची हॅप्पी फॅमिली आणि त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून टी व्हीवर दिसण्याची इच्छा पूर्ण. आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप सारे असे स्टॉल दिसतील. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो फ्रेम असे देवांचे तुम्हाला फोटो वगैरे भेटतील किंवा मूर्ती वगैरे भेटतील. आणि खूप सुंदर सुंदर या ठिकाणी तुम्हाला पूजेचे संपूर्ण साहित्य तुम्हाला या ठिकाणी भेटतील. राम आणि रावणाचे युद्ध झाले. त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला लक्ष्मण शक्ती लागली. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तशृंगी असे म्हटले जाते. राम सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले. छत्रपती शिवरायांनी देवीचे दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो. मित्रांनो, आता संपूर्ण आपण देवीचं दर्शन झालेलं आहे आपलं. प्रचंड गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती, कारण आज संडे पण आहे आणि उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यामुळे पब्लिक दर्शनाला इथे खूप जास्त गर्दी आहे. आणि मस्त दर्शन झालं, एकदम गर्दीचा प्रवास करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि सबस्क्राईब नक्की करा. सप्तशृंगी मातेचं आज खूप मनोभावे आम्ही आज दर्शन घेतले. आम्हाला खूप बरं वाटलं आणि आज मयूरमुळे आम्हाला हे सगळं काही दर्शन घडवून आले, बघायला भेटलं. बस अजून काय बोलतो? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुमच्यावर व्हिडिओ जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कमेंट करून सांगा कसं झालं. ते राहिलं ना विषय. चला बाय बाय.